नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टीव्ही चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आपण बऱ्याच मान्यवरांना इथं बोलवलं आणि त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बातचीत केली. आणि आता या साहित्य क्षेत्रामध्ये म्हटलं तर आज आपल्यासोबत आहेत मान्य श्री सुहास पंडित सर, जे निवृत्त बँक कर्मचारी आहेत आणि ज्यांनी कथा, कविता आणि ललित प्रासंगिक लेख ज्यांनी लेखन केलेलं आहे. आणि आपण आता कविता नेमक्या काय आहे, त्यानंतर कवितेविषयी बरीचशीच माहिती आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुहास रघुनाथ पंडित, राहायला विश्रामबाग, सांगली. मी एका बँकेमध्ये 38 वर्षे सेवा केली आणि त्यानंतर 2016मध्ये निवृत्त झालो. मराठी भाषेच्या विविध प्रांतामध्ये मी लेखन केलेलं आहे आणि कविता हा माझा विशेष आवडीचा विषय आहे. त्याबरोबरच कथा, प्रासंगिक लेखन, ललित असं लेखन मी केलेलं आहे. नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टीव्ही चॅनल संवाद माझा या कार्यक्रमामध्ये सर आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार सर, आपण बँक कर्मचारी आणि विषय पाहिला तर कविता, म्हणजे याचं जे काही लेखन आहे, मग तुमची जी काही साईड होती ती कुठली होती? मी BComच झालेलो आहे, कॉमर्स साईडच होती. कॉमर्स. पण कसं असतं, आपण कुठल्याही क्षेत्रात जरी काम करत असलो तरी आपली मूळची जी आवड असते ती कधी नाहीशी होत नाही, दबून राहिलेली असते. आता नोकरीच्या व्यापामध्ये आपल्याला ते जमत नाही, परंतु तुम्ही असेही उदाहरणं बघितले असतील की लेखनच नव्हे तर चित्रकला किंवा रांगोळी किंवा एखादा खेळ बऱ्याच वर्षांनी आपण त्या माणसाने सुरू केलेलं आपण बघितलं असेल. माझंही तसंच झालं. लेखन मी करत होतो, काही वेळेला स्थानिक वृत्तपत्रातनं त्या छापून पण येत होत्या कविता वगैरे, कथा वगैरे साप्ताहिकामध्ये येत होत्या, परंतु त्याच्यावर पूर्ण लक्ष देऊन लेखन कधी केलेलं नव्हतं. निवृत्तीनंतर मात्र मी ठरवलं की आता आपल्याकडे थोडाफार हा गुण आहे असं वाटतंय, तर तो आपल्याला आणखीन त्यात जास्त काही करता येईल का, म्हणून मी निवृत्तीनंतरच माझा पहिला कविता संग्रह जो आहे तो छापला. आता तुम्हाला म्हणजे या नोकरीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे कवितांचे विषय वगैरे तुम्ही हाताळले असतील, तर असे कोणकोणते विषय होते की ज्यामधून तुम्ही आपल्या कविता ची मांडणी केली? कवितेला विषय म्हटलं तर अगदी खरं सांगायचं तर कुठल्याही विषयावर कविता होऊ शकते. आपण जेव्हा कविता वाचतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल की अपेक्षा पण आपण करत नाही अशा विषयावर पण कविता होते. आता सध्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कोरोना या विषयावर सुद्धा अनेक कविता आलेल्या आहेत. काही गंभीर स्वरूपाच्या आहेत, काही विनोदात्मक आहेत, काही विडंबनात्मक आहेत. त्यामुळे कवितेला विषय अमुकच पाहिजे असं काही नाही, बंधन नसतं कविता. त्याच्यामध्ये निरनिराळ्या भावना असतात. माणसाच्या आयुष्यात जे जे प्रसंग येतात आणि ज्या ज्या भावना येतात त्या सगळ्या कवितेमध्ये आल्या पाहिजेत. कारण जीवन हे जर विविधरंगी असेल तर त्याचं प्रतिबिंब साहित्यात दिसलं पाहिजे. आता आपण म्हणतो की सर कविता म्हणजे कवितेचा एक जन्म होत असतो, तर आपण एक कवी म्हणून आहात, त्यानंतर बरेचसेच अनेक तुमचे मित्रही कवी आहेत, त्यानंतर तुमचा असा ग्रुप आहे, तर कवितेचा जन्म कसा होतो याबद्दल आपणाला काय वाटतं? साधारणपणे कुठल्याही कविता लिहिणाऱ्या माणसाला म्हणजे कवीला जो प्रश्न विचारला जातो तोच हा प्रश्न आहे. काय असतं, संवेदनशील वृत्ती जी असते त्यामुळं कवीला आजूबाजूला काय घडतंय त्याच्यावर त्याचं लक्ष असतं. घरातली माणसं, बाहेरचे नातेवाईक, बाहेरचे मित्रमंडळ यांचे जे संबंध येतात तो जास्त आपुलकीनं बघत असतो त्या प्रत्येक प्रसंगाकडं. निसर्गाकडे त्याचं लक्ष असतं. या सर्व गोष्टींकडे पाहत असताना त्याचं संवेदनशील मन जे असतं त्याच्यामध्ये प्रचंड काहीतरी विचार सतत चालू असतात. आणि हे विचार जेव्हा असह्य होतात, काहीतरी आपण ते व्यक्त केले पाहिजेत असं जेव्हा त्याला वाटतं तेव्हा त्याच्या हातून कविता लिहिली जाते. मग कुठल्या वयामध्ये कुठली कविता लिहावी असं काही बंधन असत नाही. कारण अस्वस्थता ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला कुठेतरी ते व्यक्त केल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. आणि ज्याला लिहिता येतं तो आपल्या कथेतनं म्हणा, कवितेतनं म्हणा व्यक्त होतो आणि आपल्या भावना मोकळ्या करतो. कवितेचा जन्म असा होतो. कविता कशी स्फुरते हा नेहमी पडणारा प्रश्न आहे. नका विचारू मला कोणी हो, कविता स्फुरते कशी. कसे हो तसे फुलकळीचे, कसे हो तसे फुलकळीचे, मेघा बघून मयूर नाचे. कसे अचानक फुलून येते तोरणी गगनी इंद्रधनुचे. जलधारांच्या वर्षावाने कशी बहरती हिरवी राने, जलधारांच्या वर्षावाने कशी बहरती हिरवी राने. कसा गंध मातीतून येतो मेघजलाच्या शिडकाव्याने. रंगनभीचे सायंकाळी कोणी सांगावे कोण मिसळतो. शीतल वारा अंगावरती गोड शहारे कसे उठवितो.
प्रभात होता रविकिरणांनी, कशी झळाळे ही अवनी, अन रातीला पसरित माया, कसा चंद्र वर चढतो गगनी, कसे अन केव्हा घडते सारे, कोण तयाचा साक्षी, अगदी तितक्या सहजपणाने, अगदी तितक्या सहजपणाने, मनात फलती शब्दांच्या राशी, नका विचारू मला कोणी हो, कविता स्फुरते कशी. सर, तुमच्या शब्द माझ्या सोबतीला हा जो पहिलाच कविता संग्रह आहे आणि या पहिल्याच कविता संग्रहाला तुम्हाला 3 पुरस्कार मिळाले. हो. तर ते पुरस्कार कोणकोणते होते? पहिला पुरस्कार तुम्हाला मिळाला तो आपल्या सांगली जिल्ह्यातला देशिंग हे जे गाव आहे की ज्या ठिकाणी कविवर्य दयासागर बन्ने हे गेली 16-17 वर्ष कवी संमेलन आणि साहित्य संमेलन अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्याने भरवत आलेले आहेत. त्यांच्यातर्फे मला अग्रणी साहित्य पुरस्कार हा त्या कविता संग्रहाला मिळालेला आहे. नंतर मिळाला तो दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्याकडून पहिलं जे पुस्तक प्रकाशित होतं त्याच्यासाठी चैतन्यमानी पुरस्कार असतो तो मिळालेला आहे या पुस्तकाला. आणि त्यानंतर मराठी साहित्य परिषद आणि विवेकानंद वाचनालय पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने जे साहित्य संमेलन घेतलं जातं त्यावेळेला तो 3रा पुरस्कार मिळालेला आहे. आता आपल्या ह्या शब्द माझ्या सोबतीला याच्यामध्ये आपण कोणकोणत्या विषयांना घेतलेला आहे किंवा कोणकोणत्या विषयांची मांडणी या पुस्तकामध्ये आपण केलेली आहे? आता मी म्हटलं त्याप्रमाणे साहित्यामध्ये आयुष्याचे सगळे रंग आले पाहिजेत तर ते साहित्य परिपूर्ण होतं. त्यामुळे कवितेमध्ये सुद्धा हा जो कविता संग्रह आहे त्याच्यामध्ये 100 कविता आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे विषय मी हाताळलेले आहेत. याच्यामध्ये प्रेम आहे, निसर्ग आहे, देशभक्ती आहे, सामाजिक बांधिलकीच्या कविता आहेत, नंतर चिंतनात्मक जीवनविषयी काही संदेश सांगणाऱ्या, शब्दांचं महत्त्व किंवा भाषेचं महत्त्व सांगणाऱ्या अशाही कविता त्याच्यामध्ये आहेत. आणि विषयांची विविधता असल्यामुळे कदाचित जे परीक्षक होते त्यांना हा कविता संग्रह जास्त योग्य वाटला असावा. विषयांची विविधता असतेच आपल्या कविता संग्रहामध्ये आणि त्यातला एक विषय मी आता या ठिकाणी फक्त निवडतो ते म्हणजे जीवनविषयक कवीला काय वाटतं किंवा जीवन कसं असावं किंवा माणूस यशस्वी केव्हा होतो असा एक संदेश देणारा म्हणा किंवा विचार मांडणारी कविता आहे. रंगात रंगला जो असं कवितेचं नाव आहे. जीवनातला सुखदुःखाचा खेळ रंगला आहे, जीवनातला सुखदुःखाचा खेळ रंगला आहे, रंगात रंगला जो त्याला हे जीवन कळले आहे. चक्र ऋतूचे अखंड चाले, कधी उन्हाळा कधी हिवाळा, चक्र ऋतूचे अखंड चाले, कधी उन्हाळा कधी हिवाळा, मनमोहरते जलधाराने दाहकत्या ग्रीष्माच्या ज्वाला, उगवाईची नवला ई परी ज्याला दिसली आहे, उगवाईची नवला ई परी ज्याला दिसली आहे, रंगात रंगला जो त्याला हे जीवन कळले आहे. इंद्रधनुचे रंग मनोहर कधी खुणविती श्रावण मासी, इंद्रधनुचे रंग मनोहर कधी खुणविती श्रावण मासी, मृगजळ पाहून धावे वेडा रेतीमधला कुणी प्रवासी, अवसेमधल्या नक्षत्रांच्या तेजाने जो खुलला आहे, अवसेमधल्या नक्षत्रांच्या तेजाने जो खुलला आहे, रंगात रंगला जो त्याला हे जीवन कळले आहे. वसंतातला बहर असोवा शिशिरामधले उदास जिणे, वसंतातला बहर असोवा शिशिरामधले उदास जिणे, ऊन पावसा परी खेळ हा सुखदुःखातून भिजून जाणे, वरती खाली डुलत जयाची नाव पोचली आहे, वरती खाली डुलत जयाची नाव पोचली आहे, रंगात रंगला जो त्याला हे जीवन कळले आहे, रंगात रंगला जो त्याला हे जीवन कळले आहे. खरंच सर, म्हणजे आशावादी पण आपण बघितलं आयुष्याकडे तर आयुष्यात आपण यशस्वी होऊ शकतो. संकट तर येणारच आहेत पण त्याच्याशी नकारात्मक दृष्टीने न बघता सतत प्रयत्न केले पाहिजेत असं मला सांगायचं या कवितेतून. खरंच सर, म्हणजे अमावस्या असं म्हणण्यापेक्षा त्यातनं जे चकचकणारे तारे आहेत ते आपल्याला दिसले पाहिजेत. म्हणजे संकटाचे ढग कधी आले तरी आपण घाबरून नाही जाणार. प्रेक्षको, संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत कवी श्री सुहास पंडित सर आहेत आणि आपण आता त्यांच्या कवितांविषयी माहिती जाणून घेतलेली आहे आणि बरीचशीच माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टीव्ही चॅनल. सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत माय टीव्ही घेऊन आली एक आगळी वेगळी स्पर्धा. श्लोक पाठांतर, कुराणे पाक की तिलावत पाठांतर आणि कथाकथन स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आलेले सगळे व्हिडिओज सोमवार दिनांक 7 सप्टेंबर पासून संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला बघायला मिळतील. आपल्या मित्रमैत्रिणींना टीव्हीवर बघण्याची संधी घालवू नका. हे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही बघत राहा माय टीव्ही चॅनल.
प्रेक्षक हो, छोट्याशा विश्रांतीनंतर संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत कवी श्री सुहास पंडित सर. आणि सर, आता ललित आणि प्रासंगिक लेखन जे असतं तर याविषयी आपण काय सांगाल? ललित लेखन हा खूप व्यापक असा विषय आहे. कारण आपण नेहमी जे कथा, कादंबरी, नाट्यछटा असो, नाटक असो, हे जे वाचत असतो ते सगळं ललित या प्रकारामध्ये मोडतं. आणि प्रत्येकामध्ये ललित असो, कादंबरी असो, ललितमधल्या कादंबरी, कथा, हे कुठलेही प्रकार असतात. वेगवेगळे प्रकार हाताळणारे अनेक लेखक आहेत किंवा एकाच विषयामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करणारे असे काही कवी किंवा लेखक आहेत. प्रासंगिक लेखन हे आपल्याला माहिती आहे की त्या प्रसंगापुरतं प्रसंगामध्ये काय घडतं आहे याचं विचार करून लिहिलेलं लेखन असतं. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता सगळ्यांना सतावणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे कोरोना. तर या कोरोनाविषयी अनेक प्रकारचं लेखन झालेलं आहे. किंवा ज्या वेळेला आपण मागच्या वर्षी आपण या सांगली आणि त्या परिसरातील लोकांनी महापुराचा अनुभव घेतलेला आहे. या महापुरासंदर्भात झालेलं जे लेखन आहे ते प्रासंगिक लेखनच आहे. तरीसुद्धा या प्रासंगिक लेखनातील काही लेखन हे चिरकाल टिकणार असतं. कारण त्याचं महत्त्व त्या लेखकाच्या लेखनाची जी प्रवृत्ती आहे किंवा त्याची त्याचा जो दर्जा आहे त्याच्यावर त्याच्या लेखनाचं चिरकालित्व टिकलेलं असतं. आता सर, अशा आपण ललित लेख कोणकोणत्या विषयांवरती लिहिलेले आहेत आणि प्रासंगिक लेखन जे आहे त्यामध्ये कोणत्या प्रसंगांना घेऊन तुम्ही लिखाण केलेलं आहे? प्रासंगिक लेखनामध्ये कोरोना, नंतर महापुराच्या काही कविता, नंतर महापुराच्या मागच्या वर्षी ज्या अनेक कवींनी कविता लिहिलेल्या होत्या त्याचं संकलन मी केलेलं होतं आणि ते दिवाळी अंकामध्ये मागच्या वर्षी आलेलं होतं. ललित लेखनामध्ये आपल्याला मुक्तपणे जे लिहावंसं वाटतं, मनामध्ये अनेक भाव येतात. आपण पाऊस बघतो, पावसाचा अनुभव घेतो, त्या पावसाविषयी थोडंसं लिहावं. आपण दुष्काळाचा काही अनुभव घेतलेला असतो किंवा ज्यांना अनुभव आलेला आहे त्यांच्याकडनं ते कथन आपण ऐकलेलं असतं, त्याच्याविषयी लेखन झालेलं आहे. नंतर प्रवासामध्ये अनेक प्रसंग घडतात, काही चांगले अनुभव येतात, त्याच्याविषयी आपण लिहू शकतो. असे ललित लेखनामध्ये विषयाचं विशेष बंधन नसल्यामुळं आपण मुक्तपणे आपले विचार त्याच्यामध्ये मांडू शकतो. आणि त्याच्यामध्ये थोडीशी जर काव्यात्मकता असेल तर तो ललित लेख आणखीन चांगला होतो. लोकांना तो साधारण आपण कविताच वाचू काय असं वाटलं पाहिजे, असं माझं मत आहे वैयक्तिक. आपण सगळेजण आता कोरोना या विषयाशी अत्यंत जवळनं आपला सर्वांचा संबंध आलेला आहे. परंतु कोरोनाचे एक काही फायदे पण आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे फायदे म्हणता येणार नाही ते, परंतु आपल्याला त्यातनं काही चांगलं मिळालेलं आहे. ते म्हणजे आपलं कुटुंब जवळ आलं, अनेक लोकांचे सुप्तगुण बाहेर पडले, प्रत्येकजण आपापली कला वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करू लागला. त्याचा सगळा विचार करून मी एक जी कविता आपल्यासमोर सादर करतो आता. कोरोना नव्हे जरा करोना, तो काय सांगतोय जरा तरी सुनो ना, तो काय सांगतोय जरा तरी सुनो ना, आजपर्यंत नाही केले आता जरा करोना. हवा होता सहवास थोडा घरातील माणसांचा, हवा होता सहवास थोडा घरातील माणसांचा, रंग गंध चाखायचा होता बागेतल्या फुलांचा. उपभोग आता सारे, उपभोग आता सारे थोडेसुद्धा डरो ना, तो काय सांगतोय जरा तरी सुनो ना, आजपर्यंत नाही केले आता जरा करो ना. गात होता गोड गाणे, गात होता गोड गाणे, पुन्हा गळा कर मोकळा, रांगोळीच्या रेषा आणि काढ पुन्हा चित्रकला. अंगामधल्या कला साऱ्या पुन्हा एकदा स्मरो ना, अंगामधल्या कला साऱ्या पुन्हा एकदा स्मरो ना, आजपर्यंत नाही केलं आता जरा करो ना. लेखणीमध्ये गोठलेले शब्द पुन्हा झरू द्या, लेखणीमध्ये गोठलेले शब्द पुन्हा झरू द्या, कवितेच्या कल्पनांनी पान पुन्हा सजू द्या. मन मोकळे करून सारे सुचेल तसे लिखो ना, मन मोकळे करून सारे सुचेल तसे लिखो ना, आजपर्यंत नाही केले आता जरा करो ना. योग असो कॅरम असो काहीतरी खेळत राहा, योग असो कॅरम असो काहीतरी खेळत राहा, हजार पाकक्रिया शिक नवे प्रयोग करत राहा. वेळ मिळताच नवे जुने काहीतरी पढो ना, वेळ मिळताच नवे जुने काहीतरी पढो ना, आजपर्यंत नाही केलं आता जरा करो ना. साथी आल्या साथी गेल्या चिंता ओगा करू नका, साथी आल्या साथी गेल्या चिंता ओगा करू नका, नियमांचे पालन करू माहिती देणे टाळू नका. संकटावर मात करणे धर्म आपला भूलो ना, संकटावर मात करणे धर्म आपला भूलो ना, आजपर्यंत नाही केलं आता जरा करो ना, ना करो आता जरा करो ना.
खरंच सर, म्हणजे प्रासंगिक लेखन काय असतं हे या तुमच्या कवितेतून आपल्याला स्पष्ट होतंय. म्हणजे करोना हा जरी विषय गंभीर जरी असला तरी एक कवीची जी काही बघण्याची दृष्टी आहे आणि त्यातनं आपल्याला काय केलं पाहिजे हे तुम्ही अत्यंत मार्मिकपणे सांगितलेलं आहे. यानंतर सध्याची जी काही काव्यक्षेत्राची स्थिती आहे याबद्दल आपण काय सांगा? आज लिहिणारे खूप आहेत, म्हणजे कविता लिहितात, कथा लिहितात, लेख लिहितात. परंतु एक गोष्ट आपण सर्वांनीच लिहिणारे जेवढे आहेत त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की भाषेचा दर्जा आणि विचारांची त्याच्यामधनं आपली काहीतरी दर्शन आपल्या विचारांचं हे व्हायला पाहिजे. दुसरं, झाली कविता लगेच ती प्रसिद्ध व्हावी, त्याला प्रसिद्धी मिळावी, मला सगळ्यांनी कवी म्हणावं अशी बऱ्याच लोकांची अपेक्षा असते. पण ते तितकंसं योग्य नाही, कारण अशा कविता खूप अल्पयुष्य असतात. एकदा कविता केल्यानंतर ती परत परत वाचून जर जाणकार आपल्या कोणी असतील तर त्यांना थोडीशी परत दाखवून, कारण कुठे ना कुठे चूक राहिलेली असते. कल्पना आपली असते, विचार आपले असतात, पण ती मांडावी कशी ही सुरुवातीच्या काळात कळत नाही. हळूहळू आपल्याला ते सवयीनं समजू लागतं. मग आज हे सगळं आहे का? आपण निरनिराळ्या कविता वाचतो वाचक म्हणून. आपण जेव्हा कविता वाचतो, एक 10-15 कविता तुम्ही वाचल्या तर त्यातल्या किती तुम्हाला परत परत वाचाव्याशा वाटतात? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एखादी कविता मी वाचल्यानंतर ती मला परत वाचावीशी वाटते, पुन्हा सामान्य त्या कवितेची आठवण होते. असं जेव्हा होईल तेव्हा ती आपली कविता चांगली झालेली आहे. असं व्हायला पाहिजे असेल तर भरपूर वाचन, भाषेची शुद्धी, भाषेचा दर्जा या सगळ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असा माझा आग्रह आहे. आता कविता लिहित असताना कोणकोणत्या बाबींचा विचार करावा असं वाटतं तुम्हाला? कविता लिहिताना एकतर आपल्या भावना ज्या आहेत त्या आपल्याला स्पष्टपणे मांडता येत आहेत का हे बघायला पाहिजे. त्या जर मांडता येत नसतील तर कोणीतरी अट्टासानं मी कविता करणार असं कविता करण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट, ते अमुक एक पद्धतीने कविता लिहितात म्हणून मी पण अशा पद्धतीने कविता लिहिली, तशा पद्धतीने कविता लिहिली तर त्यांना प्रसिद्धी मिळते, मग मलाही मिळाली पाहिजे अशी एक सुप्त स्पर्धा समाजामध्ये दिसते. ती असू नये. म्हणजे कारण विचारसरणी माझी प्रवृत्ती वेगळी बदलायला असेल, पाहिजे. दुसऱ्याची प्रवृत्ती वेगळी असेल, विचारसरणी वेगळी असेल, माझ्यावर झालेले संस्कार, माझी विचार करण्याची पद्धत, मी जे काही अनुभवलंय थोडक्यात म्हणजे ते सगळं वेगळं असू शकतं. दोन माणसांचे विचार 100% सारखे असू शकत नाहीत. मग कविता एकसारख्या कशा येतील? एका विचार पद्धतीने आपण जाऊ शकू, परंतु अशाच पद्धतीने कविता व्हायला पाहिजे, तशाच पद्धतीने व्हायला पाहिजे असं नाही. उलट आपली कविता वाचल्यानंतर समोरच्या माणसाला ती थोडीशी विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे, मनाला त्याच्या समाधान दिलं पाहिजे, समाधानाबरोबरच विचार प्रवृत्ती त्याची वाढली पाहिजे, तर ती कविता चांगली आहे असं मला म्हणायचं आहे. सर, माणसाचं जे काही मन असतं ते चंचल वृत्तीचं असतं. म्हणजे मनात असंख्य विचार त्याच्यामध्ये येत असतात, जात असतात. तर या मनाबद्दल तुम्हाला कधी कविता करावीशी वाटली का? आणि कविता जर केली असेल तर ती कोणती केली? मनाविषयी तुम्ही बोललात, मन चंचल तर आहेच, पण मनाचा थांगपत्ता पण आपल्याला कधी लागलेला नाही आहे. आत्ता माझ्या मनात जे विचार आहेत ते 10 मिनिटांनी असतील तसं नाही. आणि मनाविषयीच्या कविता म्हटलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बहिणाबाई चौधरी यांनी ज्या रचना केलेल्या आहेत त्या अजरामर आहेत. प्रत्येकाला असं जेव्हा आपण आपल्या कवितेच्या विषयी वेगवेगळे विषय हाताळतो तेव्हा त्याच्या हातून स्वतःविषयी, स्वतःच्या कवितेविषयी, भाषेविषयी असे विषय होतातच. तर माझी जी कविता आहे मन म्हणून ती मी आपल्यासमोर सादर करतो. कधी कधी वाटतं अगदी बंधमुक्त जगावं पावसासारखं, कधी कधी वाटतं अगदी बंधमुक्त जगावं पावसासारखं. पावसाचं खरंच बरं असतं, पावसाचं खरंच बरं असतं, तोच ठरवतो सारं. कुठं पडावं, किती पडावं, कधी पडावं, पडावं की पडू नये. पावसाचं खरंच बरं असतं, तोच ठरवतो सारं. कुठं पडावं, किती पडावं, कधी पडावं, पडावं की पडूच नये. सारं काही त्याच्या मर्जीवर. नाहीतर आम्ही ठरवून दिलेल्या वाटा कधी सोडता येत नाहीत, ठरवून दिलेल्या वाटा कधी सोडता येत नाहीत, आखून दिलेल्या रेषा कधी ओलांडता येत नाहीत. आयुष्याला असते एक चक्राकार गती, आयुष्याला असते एक चक्राकार गती, आणि मन शोधत फिरते खरीखोरी तृप्ती. मन म्हणजे जणू दुभंगलेली धरणी, मन म्हणजे जणू दुभंगलेली धरणी, करेल तृप्त त्याला कोणत्या मेघातील पाणी, करेल तृप्त त्याला कोणत्या मेघातील पाणी. मन कायम अतृप्तच आहे आपलं. हो सर, आपण मगाशी सांगितलं की आपण ललित लेखन केलं, प्रासंगिक लेखन, त्यानंतर कथा, कविता वगैरे लिहिलेल्या आहेत. तर तुम्ही म्हणजे तुमचे जे काही आदर्श लेखक असतील, कवी असतील, तर ते कोण आहेत आणि त्यांचा आदर्श तुमच्या पुढे कसा निर्माण झाला? लेखनाची आवड असल्यामुळे शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड होतीच.
अनेक प्रकारची पुस्तकं अनेक लेखकांचं आपण हाताळलेलं असतं. माझ्या दृष्टीनं मला लेखनामध्ये आदर्श वाटत असतील जर ते वि स खांडेकर. त्यांचा जो लेखनाविषयीचा दृष्टिकोन आहे, कारण पूर्वी 2 वाद होते, जीवनासाठी कला की कलेसाठी कला. त्यांचा दृष्टिकोन हा होता की जीवनासाठी कला, आणि तो मला योग्य वाटतो. आणि त्यांच्या लेखनाप्रमाणेच जे विचार मांडण्याची पद्धत आहे तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण लिहावं असा मी प्रयत्न करत असतो. कवितेच्या बाबतीत म्हटला तर बाबा बोरकर, भा. रा. तांबे, कुसुमाग्रज हे जे कवी आहेत हे मध्ये विशेष आवडीचे आहेत. कारण त्यांच्या कवितेला विचारांची तर आहेच, विचारांची देणगी तर आहेच, पण त्याचबरोबर गेयता, लय, वृत्त, अलंकार हे सर्व त्या कवितांमध्ये बघायला मिळतं आपल्याला. तांब्यांची तर कितीतरी कविता या गाणी म्हणून आपण अजूनही ऐकतो आहे, इथे जाऊन इतके वर्ष झालेले असले तरी. त्यामुळे ह्या 3 कवींना मी आदर्श मानतो असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि मग याच्या व्यतिरिक्त अनेक नवे कवी आहेत, जुने कवी आहेत की ज्यांच्या कुठल्या ना कुठल्या कविता आपल्याला आवडतच असतात. त्यामुळे त्या कविता, त्यातनं मग विचार मांडण्याची पद्धत हे सगळं डोळ्यासमोर ठेवून आपण थोडाफार प्रयत्न करत असतो. शिवाय आपल्या स्वतःचं त्यात काहीतरी उतरावं हा प्रयत्न प्रत्येक कवी करतच असतो. आता सर, आज समाजामध्ये म्हणजे पूर्वी एवढं हे नव्हतं की बाल साहित्य असेल, त्यानंतर बाल कवी संमेलन असेल, पण आज अनेक ठिकाणी बाल कवी संमेलनं भरतायत आणि मुलं सुद्धा लिहू लागलेले आहेत. म्हणजे ही एक आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे असं म्हणता येईल. तर यासाठी आमच्या असंख्य कवींसाठी, कवयित्रींसाठी, त्यानंतर जे बालकुमार आहेत ते सुद्धा लिखाण करतायत, तर त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? संदेश म्हटलं तर संदेश द्यावा एवढं काय लेखन माझं झाल्यास नाही वाटत, परंतु तरीसुद्धा आपल्या लेखनामध्ये सातत्य असलं पाहिजे. आपण जे लिहितोय त्याचा समाजावर चांगलाच परिणाम व्हावा असा प्रयत्न निदान आपल्याकडनं व्हावा. चांगला परिणाम होईल की नाही हे आपल्या हातात नाही, पण निदान समाजामध्ये काही तेढ निर्माण होईल, काही वाद निर्माण होतील असं कशासाठी लिहायचं असं माझं म्हणणं आहे. चांगलंच आपण समाजाला द्यावं आणि त्यातून मग जे काय चांगलं येईल ते येईल. दुसरी गोष्ट म्हणजे निसर्ग आणि पर्यावरण याविषयी आपण अतिशय उदासीन आहोत. ती उदासीनता कमी करण्यासाठी आपल्या साहित्यातून आपल्याला काय करता येईल का हा प्रयत्न आज व्हायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपली उदासीनता ही जात नाही तोपर्यंत कितीही आपण बाकीचे प्रतिबंधात्मक उपाय केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. दुसरं, आपल्या लिखाणातून कुठल्याही प्रकारचा गैरसमज निर्माण होणार नाही समाजामध्ये अशी काळजी जर लेखकांनी घेतली तर बरेचसे प्रश्न आज जे म्हणजे एक शब्द बोलला की त्याच्यातनं हजारो प्रतिक्रिया वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला बघायला मिळतात. हे मला बरोबर वाटत नाही, ते थांबायला पाहिजे कुठेतरी. आणि त्या दृष्टीनं सर्व लेखकांनी, कवींनी आपलं लेखन करावं एवढंच मला सांगावं वाटतं. सर, आज आपण या संवाद माझा कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आमच्या असंख्य प्रेक्षकांना आज जी माहिती दिली त्याबद्दल मी सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला लाख लाख शुभेच्छा सर. धन्यवाद. मलाही तुम्ही विचार मांडण्याची संधी दिलीत याबद्दल मी आपल्या संस्थेचा अतिशय आभारी आहे. सांगली मीडिया सर्व्हिसेसतर्फे आणि माय टी व्ही यांनी या ठिकाणी मला बोलवलं, माझे जे काही थोडेफार विचार होते ते मांडण्याची संधी दिली, याबद्दल मी माय टी व्हीचे मनःपूर्वक आभार मानतो. प्रेक्षको, आत्ताच आपण संवाद माझा या कार्यक्रमामध्ये सुहास पंडित जे कवी आहेत आणि त्यांचे विचारसुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहिले. ललित आणि प्रासंगिक लेखन कसं असावं, त्यानंतर ते कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे, कविता कशी निर्माण होते, वेगवेगळे विषय कोणकोणते हाताळावेत आणि कशा पद्धतीनं, त्यानंतर नव कवी जे आहेत, कवयित्री आहेत जे निर्माण होत आहेत, त्यांनी सामाजिक प्रबोधनात्मक कशा कविता सादर केल्या पाहिजेत याविषयी बातचीत आपण या संवाद माझा या कार्यक्रमातून पाहिली. त्यानंतर आपल्याला या कार्यक्रमाचं प्रक्षेपण देण्याचं काम सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल करतं, की ज्यामध्ये आपणाला अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घरबसल्या पाहायला मिळतात. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल.